अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता. डीजीसीएनं केलेल्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता. अहवाल येत नसल्यानं काल रोहित पवारांनी केली होती टीका. राज्यसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती. प्रियंका चतुर्वेदींसह राजन विचारे, अंबादास दानवे मैदानात. विनायक राऊत, चंद्रकांत खैरेही राज्यसभेसाठी इच्छुक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. विश्व मराठी संमेलनाला राहणार उपस्थित. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार संमेलनाचं उद्घाटन. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता. आता झेडपी आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब. झेडपीत सदस्य संख्येच्या 10% सदस्य निवडता येणार. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 5वा दिवस. आज अंधेरी सबवेबाबत लक्षवेधी मांडली जाणार. शिवसेनेचे अंधेरीचे आमदार मुर्जी पटेल लक्षवेधी मांडणार. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी 1 कोटींचं घड्याळ घातल्याची चर्चा. ते घड्याळ 1 कोटींचं नाही, अफवा पसरवून बदनामीचा प्रयत्न. ऋतू तावडेंनी केलं स्पष्ट. नागपुरात 12वीचे 2 नाही तर 3 पेपर फुटले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणिताचाही पेपर फुटला. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीतून माहिती आली समोर. मालेगाव पालिकेतील नमाज पठण प्रकरण. विद्युत विभागातील अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन. नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई. चिकन खाण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाची हत्या. अमरावतीच्या भातुकली येथील धक्कादायक घटना. मावस भावानंच केली मावस भावाची हत्या. येवल्याच्या रायते इथं प्लायवूड कंपनीला भीषण आग. कंपनीत 30 ते 40 कामगार अडकले होते. स्थानिकांच्या मदतीनं मजुरांना बाहेर काढण्यात यश. होळीसाठी एसटीच्या 83 विशेष बस. सर्वच्या सर्व 83 बसेस फुल. 27 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान एसटीच्या विशेष फेऱ्या. संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरात मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह. मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल. द केरळ स्टोरी 2 वर केरळ उच्च न्यायालयाची बंदी. चित्रपटाचं पुन्हा पुनरावलोकन करण्याचे सेन्सॉर बोर्डाला निर्देश. आज प्रदर्शित होणार होता चित्रपट. दक्षिण आफ्रिकेनं उडवला विंडीजचा धुव्वा. टीम इंडियाच्या सेमीजच्या आशा पल्लवीत. भारतानं 72 धावांनी झिम्बाब्वेला चारटली धूळ. सेमीजमध्ये टीम इंडियाचं आव्हान कायम. आज लंकेत इंग्लंड न्यूझीलंड आमने सामने. किवीजसाठी करो वा मरो.